विलिनीकरणाचा म्हणजे राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होत्या. मात्र गेल्या पुन्हा त्या थांबलेल्या आहेत. काय काही चर्चा थांबल्याच की काही तसं सुरू आहे? आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची आता सध्या चर्चा नाहीये. आणि विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट मी स्पष्ट करतो, शेवटी हा निर्णय त्या पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचा असतो. त्यामुळे त्या बाबतीत ते ठरवतील काय. पण आता काही ठिकाणी कसं झालं, मी तुमचं उदाहरण घेऊ, ताई घड्याळकडनं लढल्यात, तुम्ही साहेबांसोबत आहात, मग जर समजा विलिनीकरण लांबलं रखडलं मग पुढं काय? नाही, आम्ही ज्यावेळेस इलेक्शन पुणे जिल्ह्यामध्ये लढवायचा निर्णय घेतला त्यावेळेस अजितदादा, आम्ही सर्वजण जिल्ह्यातले सगळे प्रमुख आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतला सातारा आणि पुण्याच्या बाबतीत. आणि त्याप्रमाणे जे काही उमेदवार उभा करायचे आपल्याला ते सगळे घड्याळ चिन्हावरतीच उभा करायचे अशा प्रकारची आपला निर्णय झाला. त्याप्रमाणे निर्णय झालेला आहे. आता ते निवडून सगळे त्या घड्याळावरती आलेले आहेत. आता काय अडचण आहे? तुमची अडचण काय? त्याचं उत्तर मागाच्या प्रश्नात दिलं मी की दोन्ही पक्षाचे जे प्रमुख आहेत, माझी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट क्लिअर सांगायची, विलिनीकरणाचा प्रश्न असू द्या, एकत्रीकरणाचा प्रश्न असू द्या किंवा काय असू द्या, ह्याचा निर्णय ज्या त्या पक्षाचा जो प्रमुख असतो ते निर्णय घेत असतो. आम्ही काय पक्षाचे प्रमुख नाही. आता पुणे प्लीज एक मिनिट जरा पक्षाच्या प्रमुखांची इच्छा नाही आता निर्णय घेण्याची, ते ठरवतील ना. ते सगळं मग ते ठरवतील ना. मग तुम्हाला उत्तर माहित असेल तर मग मला कशाला विचारतो तुम्ही? चला ठीक आहे. जिल्ह्यामध्ये एकत्र लढलो, घड्याळ तुम्ही सगळे निवडून आलेला आहात, कन्या पण निवडून आलेली, अनेक सदस्य निवडून आले. तर आता पदाधिकारी वाटपामध्ये तुम्ही सूत्र कसं ठरवणार? कारण सगळे घड्याळ निवडून आले. आता तुम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे आहात, तर तुम्हाला पदाधिकारी निवडीमध्ये एक मिनिट, फार सोपं आहे ते. 51 सदस्य घड्याळ निवडून आलेले आहेत. संपला विषय ना. त्या 51 मधलाच पदाधिकारी होईल ना, त्याच्या बाहेरचा होणारच नाही काय. होणार. परंतु तुमचा तुम्ही जरी वेगळ्या पक्षाचे लोक आहात, तुम्ही त्याचं चिन्ह वापरलेलं आहे. एक मिनिट तुम्ही कन्फ्युजन करू नका. निवडून आले, मी तुम्हाला क्लॅरिटी देतो. तुम्हाला तुमच्या मनात काय प्रश्न आहे आणि तुम्ही पुढचा मला उपप्रश्न काय विचारणार आहे ह्याचं पण उत्तर मी अगोदर देऊ टाकतो तुम्हाला. 51 जण पुणे जिल्ह्यामध्ये घड्याळावरती निवडून आलेले. मग आता आम्ही एकत्र इलेक्शन लढवलेलं आहे सगळ्यांनी मिळून. त्यामुळे जिल्हा परिषदचे पदाधिकारी निवडीच्या बाबतीमधला जो विषय असेल तो पण आम्ही एकत्र बसूनच करणार. हा एक भाग झाला. दुसरा भाग, जे पदाधिकारी होतील ते 51 मधलेच होतील. किती शेअर मिळाल? टेक्निकली बरोबर आहे. एक मिनिट, टेक्निकली मुद्दा बरोबर उपस्थित केला आहे. मी आपल्याला उत्तर टेक्निकली देतो. टेक्निकली 51 घड्याळावर त्यातलेच पदाधिकारी होणार. थँक्यू. गट नोंदणीमध्ये तुम्ही जर घड्याळ निवडून आलात तर तुम्ही एकत्रित गट नोंदणी करणार की? एक मिनिट थांबा. तुमचा बेसिक प्रश्न काय मला विचारतो? बेसिक प्रश्न आहे की तुमचे ह्या 51 मध्ये किती जे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आहेत ते सदस्य किती, ते स्वतंत्र गट नोंदणी करणार का? आणि या व्यतिरिक्त एक जण स्पेशल तुतारीवर तुमचा निवडून आलेला आहे, ज्या पक्षाचे नेते आहात, त्याची भूमिका काय राहणार आहे? हे 3 प्रश्न. पहिला मुद्दा असा आहे की 51चे 51 हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ टेक्निकली, त्याच्यामध्ये तुतारीतनं कोण उभा तिकडे जाऊन उभा राहिला का आणखी दुसऱ्या कुठल्या पक्षाचा जाऊन त्या घड्याळावर उभा राहिला, दॅट इज नॉट डिस्कसेबल आयटम सांगतो तुम्हाला. दुसरा मुद्दा असा आहे की जो एक निवडून आला तुतारीचा आहे, अलाइनमेंटच आहे ना. त्यामुळे त्या पक्षाचा निर्णय त्या एकच्या बाबतीतला पार्टी घेईलच ना, तो घेईल. तिसरा मुद्दा असा आहे की ह्या 51 मधलाच गटनेता होणार ना. ह्या 51 मध्ये गटनेत्याचं प्रोव्हिजन काय कायद्यामध्ये? सेक्शन 13, सेक्शन 9, सेक्शन 7 अंतर्गत हा ती प्रोव्हिजन आहे. प्रोव्हिजन कशाची आहे? प्रोव्हिजन तुम्ही ज्यावेळेस एबी फॉर्म कोणाला दिला होता, ज्यांना एबी फॉर्म दिला आणि त्यातनं निवडून आलेले जे सदस्य असतात त्याच्यातलाच एक गटनेता होणार. एक आता आम्ही जिल्ह्याचं एकत्र बसून निर्णय घेतला. तो घेत असताना
अजितदादा होते, दिलीप वळसे पाटील होते, अमोल कोल्हे होते, ताई होत्या, त्याच्यानंतर सगळे आमदार होते, मी होतो का. त्यातली एक बैठक माझ्याही घरी झाली 18 तारखेला. उद्या त्याला एक महिना होईल उद्या त्या 18 तारखेला. त्यावेळेस असं ठरलं की सगळ्यांनी एक चिन्ह घेऊन लढायचं सातारा, आणि शक्यतो जिथं होईल तिथं करायचं, जिथं होणार नसेल तिथं तुतारीचं चिन्ह घ्यायचं. हे डिस्कशन झालं. पुणे एक जिल्ह्यात ऐका. पुणे जिल्ह्यात 2 मिनिटं थांबा रे. मी सांगतो, पुणे जिल्ह्यात तुमचं तुतारीचं वेगळं अस्तित्व राहणार की नाही? कारण तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हटलेत की आता आम्ही प्रस्ताव घेऊन जाणार नाही, आणि ते म्हणतात प्रस्ताव आल्याशिवाय आम्ही बोलणार नाही. मग तुतारीचं अस्तित्व काय पुणे जिल्ह्यात? 2 विषय आहेत. जिल्हा परिषदला एकत्र लढलेलो असल्यामुळं घड्याळ चिन्हावरतीच इथून पुढे 5 वर्ष जिल्हा परिषदचा कारभार चालणार. सर संपला विषय. हा, दुसरा विषय, जे पदाधिकारी निवडायचे असतील त्याबद्दल आम्ही जिल्ह्यातले सगळे प्रमुख आम्ही एकत्र बसू आणि बसून त्या संदर्भातला निर्णय होईल. हा दुसरा विषय. तिसरा विषय की पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आम्ही आहोत, तर त्या पक्षाचं पुढं काय, तर त्या पक्षाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ते संदर्भातली बैठक आमची लवकर होईल, त्यानंतरची पुढची दिशा ठरवली जाईल. थँक्यू. चहा पाण्याची गोष्ट. चलो अजितदादांनी असं कधी म्हटलं होतं का जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आपण एकत्र येणार? कारण या बैठकीमध्ये दादा पण होते. असं काय झालं होती चर्चा? दादांनी अशी चर्चा केली. या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. नवीन काय त्याच्यात, सगळी चर्चा बऱ्याच वेळा झालेली आहे या विषयावर. विलिनीकरण